नांदगाव पेठ महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे। अपघात इतका गंभीर होता की अनेक जखमी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। घटनेची माहिती मिळताच आरम जनशक्ती संघाचे अध्यक्ष पार्थ मोहड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता जखमींना स्वतःच्या मदतीने तातडीने इरविन रुग्णालयात दाखल केलेत। वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे। याच दरम्यान अपघातातील जखमींकडे अंदाजे 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे समोर आलेत। अपघाताच्या गोंधळात ही मौल्यवान मालमत्ता गहाळ होण्याची शक्यता होती, मात्र पार्थ मोहड यांनी सामाजिक जबाबदारी जपत सर्व दागिने सुरक्षितपणे ताब्यात घेतले। प्रशासकीय नियमांनुसार हे दागिने जखमींच्या नातेवाईकांकडे किंवा पोलिसांकडे सुपूर्द करण्याकरिता त्यांनी तत्परता दाखवली आहे। पार्थ मोहड म्हणाले की जखमींना वेळेवर उपचार मिळणं ही आमची पहिली प्राथमिकता होती आणि त्यांच्या कष्टाची कमाई असलेले दागिने सुरक्षित ठेवणं हे आमचे कर्तव्य होते। या संपूर्ण घटनेमुळे अमरावती परिसरात पार्थ मोहड आणि आरम जनशक्ती संघाच्या कार्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। या घटनेने पुन्हा एकदा माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिलं आहे।